सुरुवातीलाच बातमी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील। आज साताऱ्यात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे आणि याच कार्यक्रमाला ते उपस्थित असतील। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ केला जाईल। लाडकी बहीण योजनेच्या सन्मान सोहळ्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि याच कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा सोहळा हा संपन्न होईल। सणासुदीपूर्वी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानं महिलांमध्ये सध्या उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। तर मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेचा शब्द पाळत लाभ दिल्यानं सर्व महिलांकडून त्यांचे आभारही व्यक्त केले जात आहेत। आणि यानंतर याच संदर्भात आपण थेट साताऱ्यात जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर आहेत आपल्यासोबत। सुजित, आपण पाहतोय काल देखील मुख्यमंत्र्यांचा तसेच महायुतीचा मेळावा संपन्न झाला आहे लाडक्या बहीण योजनेचा। साताऱ्यामध्ये आज लाडक्या बहीण योजनेचा समारंभ सुरू होतोय। कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे, कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी असेल, सविस्तर माहिती द्याल? वर्षा, खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये आजच्या या लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमावरती काल संध्याकाळपासून प्रचंड मुसळधार पावसाचं सावट पसरलेलं आहे। मुसळधार पावसामुळे हा जो कार्यक्रम इथं होणार होता, या संपूर्ण कार्यक्रमाच्या स्थळावरती मोठ्या प्रमाणावरती चिखल पसरलेला आहे। मी आपल्याला काही इथली दृश्य दाखवत आहे। इथली परिस्थिती आपण बघू शकता। साधारण 40 ते 50 हजार लाडक्या बहिणी या कार्यक्रमाला येणार आहेत। मात्र या सगळ्या एंट्रीच्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणावरती चिखल पसरलेला आहे। हे जे मंडप उभे केले आहेत, या मंडपाचंही अजून काम चालू आहे। मात्र बहिणींना नक्कीच त्रास इथं होणार आहे। दुसरी गोष्ट मी तुम्हाला इथं सांगेन, कारण 12 ते 12:30 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे या कार्यक्रमस्थळी येणार आहेत। आता मी तुम्हाला हा जो मोठाच्या मोठा मंडप आहे, जिथं मुख्य कार्यक्रम होणार आहे, त्या कार्यक्रमाचा थोडासा भाग म्हणजे तिथला मंडप आणि इथली तयारी मी तुम्हाला दाखवतोय। इथं हा सगळा मंडपाच्या खाली इथं सगळी परिस्थिती बघितली तर संपूर्ण पाणी साचलं होतं आणि हे पाणी काल रात्री काढण्यात आलेलं आहे। ही आता या कार्यक्रम स्थळाची परिस्थिती आपण बघू शकता। दुसरी गोष्ट, आदिती तटकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे। सातारा जिल्ह्यावरती विशेष लक्ष मुख्यमंत्र्यांचं आहे, कारण का मुख्यमंत्री हे स्वतः या सातारा जिल्ह्यातील आहेत। तसेच दुसरी गोष्ट आपण म्हटलं तर अजितदादा पवार यांनीही तेवढंच इथं हा कार्यक्रम घेण्याचं योजिले आहे, कारण का उद्या आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम घेतला जात आहे। मात्र एकंदर ह्या सर्व कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर सातारा जिल्हा प्रशासनाचे प्रत्येक विभाग हे कामाला लागले असेल। परिवहन असेल, सातारचं एसटी महामंडळ असेल, सार्वजनिक बांधकाम खातं असेल, प्रत्येक विभाग यामध्ये झोकून आत्ता काम करतात आहे। मात्र प्रशासनाला एक मोठं आव्हान मी म्हणेन की जर दुपारी या कार्यक्रमाच्या वेळेस जर पाऊस आला तर प्रशासनाची फार मोठ्या प्रमाणात तारंबळ उडण्याची शक्यता आहे। वर्षा, निश्चितच सुजित, त्यामुळे आता लाडकी बहीण कार्यक्रमावरती पावसाचं सावट हे साताऱ्यात पाहायला मिळतंय। या कार्यक्रमासंदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।